संत्रानगरी नागपुरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण देशाचं राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मी सध्या नागपुरातल्या एअरपोर्ट परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे होर्डिंग्स एअरपोर्ट पासून अधिवेशन जिथे सुरू आहे त्या ठिकाणापर्यंत लागल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून या ठिकाणी आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी पोस्टरबाजी पाहायला मिळते। देवेंद्र फडणवीस यांचेही बॅनर लागले आहेत, एकनाथ शिंदे यांचेही बॅनर लागले आहेत, अजितदादा पवार यांचे देखील बॅनर लागलेले आहेत आणि यात प्रामुख्याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठे होर्डिंग्स आणि पोस्टर्स पाहायला मिळत आहेत। एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे जे बॅनर्स आहेत ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत, तर दुसरीकडे लाडक्या बहिणींचे सदैव पाठीशी असणारे देवाभाऊ असं देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आशय असलेले जे बॅनर आहेत ते सुद्धा अत्यंत चर्चेत आहेत। राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमुळे लागू असलेल्या आचारसंहितेचा अधिवेशनावर प्रभाव जाणवणार आहे। सरकारला नवीन घोषणा एकीकडे करता येणार नसल्यानं पुरवणी मागण्या, शासकीय कामकाज आणि पूर्वनिश्चित कार्यक्रमांवरच सरकारचा भर असणार आहे, तर दुसरीकडे निवडणुकांदरम्यान भाजप आणि शिवसेनेत म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेत प्रकटपणे दिसून असलेला विसंवाद विरोधक अधोरेखित करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे सत्तारूढ पक्षावर दबाव वाढण्याची शक्यता आहे। नागपुरात एकीकडे पारा खाली घसरतोय, मात्र राजकीय वातावरण जे आहे ते तापणार असल्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे यंदाचं हिवाळी अधिवेशन हे गाजण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।